माजलगाव धरणात जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून येणारी पाण्याची आवक बंद का झालेली आहे, नेमकं कारण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। जायकवाडीचे धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्या धरणातून उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू करण्यात आलेली होती। गेल्या 1 महिन्यापासून माजलगावच्या धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून 500 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला होता। परंतु गेल्या 2 दिवसापासून जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात येणारे पाणी हे बंद करण्यात आलेले आहे। गेल्या काही दिवसापासून हे पाणी सातत्याने कायम चालू असल्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी देखील वाढताना आपल्याला पाहण्यास मिळत होती। परंतु या उजव्या कालव्यातून येणारी पाण्याची आवक पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी देखील वाढताना आता विलंब होत आहे। जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी हे माजलगावच्या धरणात सोडले जात नव्हते, कारण या धरणातून जो उजवा कालवा आहे तो माजलगावकडे येणारा त्या उजव्या कालव्यामार्फत फक्त 500 क्युसेस इतक्याच वेगाने पाणी सोडले जात होते। त्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी कशीबशी वाढत होती। परंतु गेल्या 2 दिवसापासून ही जी पाण्याची आवक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, कारण माजलगाव धरणापर्यंत येणारा जो उजवा कालवा आहे, जायकवाडी धरणापासून ह्या उजव्या कालव्याची दुरुस्तीचे काम चालू आहे। परंतु नाशिक या ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे व जायकवाडी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग चालू केला होता। त्यामुळे चालू असलेले उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम देखील ठप्प करण्यात आले होते। परंतु माजलगाव धरण हे आता 75% भरत आल्यामुळे उजव्या कालव्यातून येणारे पाणी जे आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आले असून आता ह्या उजव्या कालव्याची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेले आहे। उजव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे संपूर्ण क्षमतेने या कालव्यातून माजलगावच्या धरणात पाणी सोडता येत नव्हतं, कारण अनेक ठिकाणी कालव्याची उकराउकरी करून ठेवल्यामुळे फुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्यामुळेच ह्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये फक्त 500 क्युसेस इतक्याच वेगाने पाण्याची आवक चालू केली होती। परंतु आता गेल्या 2 दिवसापासून ही पूर्णपणे आवक बंद केली असून लवकरच ह्या उजव्या कालव्याची संपूर्ण दुरुस्तीचे काम चालू होणार असून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये पाणी सोडवले जाईल, अशी माहिती देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेली आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।